मंडळी, आज मी बनवलंय इडली. पांढरी शुभ्र जाळीदार आणि मऊसूद अशी इडली इन्स्टंट इडली रव्यापासून बनवलंय. काल रात्री माझं पिल्लू म्हणाला, मम्मा माका उद्या टिफिनसाठी इडली देशील का? तर म्हटलं होय देतं. इडलीसाठी डाळ तांदूळ आधी भिजत घातलेले नव्हते. मग काय केलंय, एक पिल्लू उडीद डाळ भिजत घातलंय आणि त्याच्यात गरम पाणी घातलंय आणि 1-2 तासासाठी भिजत ठेवलंय. 1-2 तासात व्यवस्थित भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेतलंय डाळ. माझ्याकडे इन्स्टंट रवा पॅकेट आणून ठेवलेला असतं. इन्स्टंट रवा पॅकेट म्हणजे काय, तर तांदळापासूनच बनलेला तो बारीक रवा असता. जसं आपण इडलीसाठी तांदूळ वापरतो सेम तसंच. तो काय बारीक मिक्सर वाटायची गरज नसता, डायरेक्ट घातलं तरी चालता. मग डाळ बारीक वाटून झाल्यानंतर त्याच्यात 3 वाटी इन्स्टंट इडली रवा घातलंय. 1 वाटी उडीद डाळीसाठी 3 वाटी इन्स्टंट इडली रवा आणि जरासं पाणी घातलंय आणि जाडसर मिश्रण करून ठेवलंय, जसं आपण इडलीसाठी करतो ना तसाच. आणि फर्मेंटेशनसाठी रात्रभर ठेवलंय. सकाळी उठल्यानंतर बघितलं, पीठ व्यवस्थित फर्मेंट झालेला होता. त्याच्यानंतर फर्मेंट झालेलं पीठ व्यवस्थित ढवळून घेतलंय. इडली पात्रात 1 इंचभर पाणी घातलंय आणि इडलीच्या भांड्यांका तेल लावलंय आणि त्याच्यात 1 चमचो इडलीचा पीठ घातलंय आणि झाकून गॅसवर 15 मिनिटासाठी ठेवलंय. इकडे पांढरी शुभ्र इडली तयार झालेली गरम गरम असतानाच आधी काढून घेतलेली. पण तुम्ही घाई करू नको, लगेच काढू नको, जरा थंड झाल्यानंतर काढा. माका वेळ नव्हतो आणि सकाळी टिफिनसाठी द्यायची होती ना. पोरग्यांका असा काहीतरी वेगळा टिफिनसाठी दिला की पोरगी खुश. नाहीतर भाजी भाकरी का असं आपण रोज देतोच. पहिल्या वेळची इडली काढून झाल्याबरोबर आधी त्यांना नाश्त्यासाठी दिलं आणि नंतर म्हणजे पिल्लूचं टिफिन भरून घेतलंय. आधी आपण कोकणात इडली डाळ तांदळापासूनच करतो, पण कधीतरी अशी पण करू शकतो. कारण काही गडबडीत दरवेळी आपण काय आधीच ठरवून डाळ तांदूळ भिजत घातलेले नसतात. मग अचानक असं ठरलं तर आपण इडली करू शकतो. बघा किती मऊ लुसलुशीत इडली तयार झालेली, हातावर पटकन तुटली आणि त्याच्यासोबत चटणी मस्त. तुम्ही पण अशी करून बघा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवतात तर आपण नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा.